अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. म्हणजेच आज सुरू झाला आहे आणि यंदा गुरुवार या वारापासून श्रावणाची मंगलमय सुरुवात होत आहे. म्हणजेच आपल्या गुरूंच्या कृपेने ह्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा जरा जिविंतिका अर्थात जिवती देवीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे व्रत विशेषतः आपल्या संततीच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी केले जाते. महाराष्ट्रात अनेक माता श्रद्धेने हे व्रत करतात. जरा म्हणजे वृद्धत्व आणि जिविंतिका म्हणजे जीवन देणारी शक्ती. जिवती माता आपल्या मुलांचे रक्षण करते आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते. बघा, ज्योती पूजनासाठी यावर्षी एकूण 5 शुक्रवार आपल्याला मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर शुक्रवारी करण्याचं ज्योतीचं व्रत कसं करावं, तसेच ज्योतीची पूजा असेल, नैवेद्य काय दाखवावा, ज्योतीची कथा, ज्योतीची आरती सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर ज्योती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. या देवीला जरा जिवंतिका असंही म्हटलं जातं. त्यामुळे या व्रताला देखील आपण जरा जिवंतिकेचे पूजन किंवा जरा जिवंतिका व्रत या नावाने देखील ओळखू शकतो. तुम्ही जर दिनदर्शिका बघितली आणि त्यातल्या त्यात श्रावण महिना पाहिला तर श्रावणातल्या दर शुक्रवारी तुम्हाला तिथे जरा जिवंतिका पूजन असं लिहिलेलं दिसून येईल. ज्योती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर एकतर गंधाने ज्योतीचे चित्र काढून किंवा ज्योतीची छापील चित्र लावून महिला त्याची मनोभावे पूजा करतात. शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलामुलींचे औक्षण करून ज्योती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. श्रावणातल्या 5 शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करायचं आहे. आता आपण जाणून घेऊया की ज्योतीची पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. देवघरात ज्योती देवीचे चित्र किंवा ज्योतीचा कागद लावावा. या कागदाला नाग नरसोबा कागद देखील म्हणतात किंवा नागपंचमीचा कागद, ज्योतीचा कागद या वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी 10 रुपयांना तुम्हाला हा कागद मिळतो. तर हा कागदाची श्रावणामध्ये जेवढे शुक्रवार येतात तेवढे शुक्रवारी पूजा केली जाते. बघा, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, आघाडा आणि दुर्वा तसेच रंगीत कापसाचे वस्त्र व माळ अर्पण करून पूजन करावे. देवीसमोर तुपाचा दिवा लावावा. पूजेदरम्यान ज्योतीची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर ज्योतीची आरती करावी. प्रसाद म्हणून दूध, साखर, फुटाणे किंवा पुरणाचा नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी सुवासिनींना हळदी कुंकू देण्याची ही प्रथा आहे. या व्रतात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे. ज्योती मातेकडे संततीच्या उत्तम आरोग्याची, यशाची आणि दीर्घायुष्याची मनोभावे प्रार्थना करावी. तर श्रद्धा आणि भक्ती भावाने केलेली ही जरा जिवंतिका व्रत कुटुंबात सुख, शांती आणि आनंद निर्माण करते. त्यानंतर श्रावण शुक्रवारी ज्योतिपूजनाबरोबरच मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही पूजा कधीही करा, पण मुलांना संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सूर्य मावळल्यानंतरच दिवे लागणीच्या वेळेला ओवाळायचं असतं. मुलांना जेव्हा ओवाळणार आहात त्यावेळेला मुलांना बसण्यासाठी पाट किंवा चौरंग टाकायचा आहे. त्यावर मुलांना बसवायचं आहे. त्यांच्या डोक्यावर रुमाल वगैरे काहीतरी द्यायचं आहे आणि त्यानंतर मग औक्षणाचे ताट आपल्याला घ्यायचं आहे. मुलांना ओवाळण्यासाठी औक्षणाचं ताट करताना त्यामध्ये एक निरंजन घ्यायची आहे किंवा तुम्हाला जर कणकेचा दिवा घ्यायचा असेल तर कणकेचा दिवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालतो, पण शक्यतो निरंजन घ्यायचे आहे. त्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि लांब ज्या वाती असतात त्या 2 वाती एकत्र जोडायच्या, एकत्र हातावर मिळवून घ्यायच्या, पिळून घ्यायच्या आणि त्यात या तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला निरंजनामध्ये लावायचे आहे. त्याचबरोबर एक सुपारी, थोड्याशा रंगवलेल्या अक्षता, त्याचबरोबर सोन्याचं काहीतरी घ्यायचं आहे, जसं की अंगठी असेल तर त्याचबरोबर सुपारीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर ओवाळून झाल्यानंतर मुलाच्या तोंडात काहीतरी गोड टाकावं म्हणून साखर, पेढा काहीतरी घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर थोडासा कापूससुद्धा घ्यायचा आहे. कापूस का तर कापसाएवढे पांढरे केस होईपर्यंत आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य मिळावं हा त्याचा मागचा भाव आहे, म्हणून कापूस आवर्जून घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कुंकू तुम्ही कोरडं घ्या आणि ओलं घ्या, काही हरकत नाही. आता सुरुवातीला मुलांना कुंकू लावायचं म्हणजे कुंकाचा गंध करून लावला तर अतिशय उत्तम.
त्यानंतर अक्षदा मुलांच्या डोक्यावर लावायच्या आणि त्यानंतर सुपारी घ्यायची, ती मुलांच्या डोक्यावर ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर सोनं घ्यायचं आहे, ते मुलांच्या डोक्यावर ओवाळून घ्यायचं आहे. ते कापूस मुलांच्या डोक्यावर ठेवून त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे. आणि ओवाळायचं उगीच असं 1-2 वेळा दुरून ओवाळायचं असं नाही, मुलांच्या चेहऱ्याभोवती ओवाळायचं, जेणेकरून त्या दिव्याचं तेज जे आहे ते अगदी मुलांना गोल असं ओवाळून, म्हणजे या दीपासमान तुझं आयुष्य तेजस्वी होऊ दे, या दीपासमान प्रकाशमान तुझं उज्ज्वल भविष्य असू दे, असं म्हणून कमीत कमी 5 वेळा तरी अगदी व्यवस्थित शुद्ध अंतःकरणाने प्रसन्नतेने मुलांना ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर मग जे काही तुम्ही गोड ठेवलेलं असेल तांबण्यामध्ये ते मुलांना खाऊ घालायचं आहे. आणि सर्वात अगोदर देवाला पाडायला लावायचं आणि त्यानंतर घरातील मोठ्या मंडळीच्या पाया पडायला लावायचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना ओवाळायचं आहे. आता तुमची मुलं जर बाहेरगावी असतील शिक्षणासाठी, नोकरीसाठी, तर अशा वेळेला काय करायचं, तर दिवसभरामध्ये तुम्ही हे ज्योतिपूजन करून घेऊ शकता. आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जिथे आपण ज्योतिपूजन केलेलं आहे परत तिथे दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची, हळदी कुंकू ज्योतीला अर्पण करायचं. आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी, रक्षणासाठी, संरक्षणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ज्योतीकडे प्रार्थना करायची. सेम या पद्धतीने तांबण जे आहे ओवाळण्यासाठी ते तयार करायचं, या ज्योतीला ओवाळायचं आणि त्यानंतर चारही दिशेला ते ताट आपल्याला फक्त ओवाळायचं आहे. आणि चारही दिशेला अक्षता थोड्या थोड्या आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीला समजा तुम्ही जिथे ज्योतीचे पूजन केलेलं आहे त्या दिशेला ओवाळायचं अगोदर आणि थोड्याशा अक्षदा, परत लेफ्ट साईडला, परत राईट साईडला, परत बॅक साईडला, याप्रमाणे चारही साईडला ओवाळून थोड्या थोड्या अक्षदा टाकायच्या. कारण या ज्योतीच्या कथेमध्येच आहे की तिला माहीत नव्हतं की तिचा मुलगा कुठे आहे, काय आहे, पण ती चारही दिशेला अक्षदा टाकायची ज्योतीचं पूजन करून. आणि त्या अक्षदा तिच्या मुलाच्या, म्हणजेच त्या राजकुमाराच्या डोक्यावर पडायच्या, असं पौराणिक कथेमध्ये आहे. त्यामुळे मग आपला मुलगा जिथे कुठे असेल त्याच्या डोक्यावर पण आपण अक्षदा टाकतोय असा भाव म्हणून चारही दिशेला ओवाळून आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत. आता ज्योतीची जी आरती आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ती नक्की पहा. जी कथा आहे त्याची तुम्ही जरूर पहा. त्याचप्रमाणे ज्योतिपूजन तुम्ही श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करू शकतात. पण जर सकाळी ज्योतिपूजन केलं तर अतिशय उत्तम. काही कारणाने जसं की मासिक पाळी आली असेल, सुतक असेल, अजून काही प्रॉब्लेम असेल, मेडिकल काही कंडिशन असतील, त्यामुळे तुम्ही ज्योतिपूजन श्रावण शुक्रवारी करू शकत नसाल तर या दिवशी आवर्जून तुमच्या वेळेनुसार दिवसभरात ज्योतीची कथा नक्की ऐका. ज्योतिपूजन झाल्यावर नैवेद्य दाखवावा, ज्योतीची आरती करावी आणि त्यानंतर ज्योतीची कथा ऐकावी, म्हणजे आपले व्रत पूर्ण होतं. त्याचप्रमाणे बघा, तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडू शकतो की हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करावा लागेल का? तर पहा, माहितीमध्ये असा कोणताही उल्लेख दिलेला नाही की आईने आपल्या मुलाबाळांसाठी व्रत करताना उपवास देखील करावा. पण पहा, तुम्हाला जर उपवास करू वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवसभरात उपवास करून तो संध्याकाळी सोडू शकता. किंवा मग उपवास नाही केला, फक्त ज्योतीची पूजा, त्याचबरोबर तिची कथा वाचन, तिची आरती करणं, त्यानंतर आपल्या मुलाबाळांचं औक्षण करणं, या गोष्टी केल्या तरी पण चालतील. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाले असतील. आणि हो, हे जे आपण पूजन केलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे. आणि जो भिंतीला चिटकवलेला कागद आहे तो तसाच ठेवायचा आहे, तो काढायचा नाही आहे. पूर्ण 4-5 शुक्रवार म्हणजे संपूर्ण महिना पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तो कागद काढायचा नाही आहे. आता तो कागद लावलेला असेल तर तो परत देवघराजवळ आणून तसंच ठेवायचा आहे. तस प्रत्येक शुक्रवारी मग त्याचे आपल्याला पूजन करायचं आहे. आपल्या देवघराच्या तिथे साईडला तो भिंतीला चिटकवून द्या. पण हा कागद बरेच जण तसंच ठेवतात आणि शुक्रवारी याचं पूजन केलं जातं. आणि श्रावण अमावस्येला या कागदाचे विसर्जन आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या काही दुर्वा आघाडा फुले असतील त्याचं विसर्जन करायचं आहे. आणि जो प्रसाद आहे तो घरातील सर्वांनी खायचा आहे. तर ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमची मनापासून खूप आभारी आहे.